नमस्कार, मी साटम। आज मी तुमच्या बरोबर प्रभू रामचंद्रांची ही आपली जी काही मोहीम सुरू होती, जी अस्तित्वात येणार आहे 22 जानेवारी 2024 रोजी, त्यामध्ये ज्या शेवटच्या कारसेवकाचा जीव गेला ना, त्याच्याबद्दलचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो बघा। अविनाश महेश्वरी असं त्यांचं नाव आहे। तर ते अजमेर राजस्थान मधील आहेत। त्यांचे वडील सांगत होते की मी जातो कारसेवेला, आधी तू नंतर जा, पण त्यांचं ते ऐकले नाही आणि मित्रांबरोबर 6 डिसेंबर 1992 रोजी कारसेवेला आले। तुम्हाला माहिती असेल 6 डिसेंबर 1992 एक हिंदू धर्मातील ऐतिहासिक डेट आहे, ज्या दिवशी तो विवादित ढाचा पाडला गेला। आणि त्यानंतर काय झालं तुम्हाला माहिती आहे, पण तो विवादित ढाचा पडल्याच्या नंतर अविनाश महेश्वरी आणि त्यांचे साथीदार होते ना, ते परत अजमेरला जायला निघणार होते, पण काही काळ होता ट्रेन यायच्या आधी। त्यामुळे त्यांनी ठरवलं की जे कोणी जखमी कारसेवक आहेत ना, त्यांच्यावर उपचार करायचे। त्याच वेळेला त्यांच्यावर तिथे कोणीतरी अज्ञात इसमाने एक बॉम्बचा गोळा फेकला। तो अविनाश महेश्वरी यांना दिसला। त्यांनी लगेच धावत जाऊन तो बॉम्बचा गोळा हातात घेतला आणि एक 2 मजल्याची इमारत होती जी पूर्णपणे मोकळी होती, त्यामध्ये फेकला। पण त्यावेळेला त्यातला काही भाग आहे ना, तो अविनाश महेश्वरी यांच्या तोंडावर उडला आणि ते जखमी झाले। पुढे जाऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तिथे त्यांचा मृत्यू झाला। अविनाश महेश्वरी हे एकुलता एक पाल्य होतं त्यांच्या आई वडिलांचं, आणि 19व्या वर्षी त्यांनी आपले प्राण अर्पण केले होते प्रभू रामचंद्रांसाठी। आजही त्यांचे आई वडील हयात आहेत। कुठल्याही पश्चात्तापाची भावना त्यांच्या मनावर नाही। बाकी जय श्रीराम।